नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण जो उपक्रम सुरू केलाय त्या उपक्रमामधला आजचा दिवस आहे, चौथा दिवस आहे. या चौथ्या दिवशी तुम्हाला काय अभ्यास करायचा किंवा अभ्यासाची योग्य पद्धत असावी, तो कशा पद्धतीने केला पाहिजे. मागच्या टॉपिकला जेव्हा आपण पुढे जातो ना, तर पुढे गेल्याच्या नंतर काय होतं ना, मागच्या टॉपिकला आपला विसर पडतो, रिव्हिजन होत नाही. मग त्यासाठी तुम्ही मी जशी पद्धत सांगतोय ना, तशी जर तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये ही जर मेथड लागू केली तर 100% तुमचे पेपरचे मार्क वाढणार. ओके, म्हणून सांगतोय बघा. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तुमचे जेवढे व्हॉट्सअपचे ग्रुप वगैरे असेल ना, तिथपर्यंत शेअर करायचं तुम्हाला. ओके, बघा आता तुम्हाला काय करायचं, ग्राउंड वगैरे झाल्याच्या नंतर तुम्ही लॅबला जाता किंवा अकॅडमीत जाता. अकॅडमीत गेल्याच्या नंतर सेल्फ स्टडी करता. सेल्फ स्टडी मध्ये काय करायचं, सगळ्यात पहिलं मराठी व्याकरण करत जा. मराठी व्याकरण होऊन जातो, 1-1.5 तासाचं काम आहे. पण डेली रोज करायचं तुम्हाला. रोज मराठी झालं पाहिजे, रोज गणित झालं पाहिजे, रोज बुद्धिमत्ता, रोज जीके, प्रश्नपत्रिका, हे 5 घटक रोज झालेच पाहिजे तुमचे अभ्यासामध्ये, लक्षामध्ये. मग आता मराठी व्याकरण आहे, तर मराठी व्याकरण करायचंय तुम्हाला. तर हे करता असताना आता मागील लेक्चरला आपण काय केलं होतं, वर्णमाला, बरोबर ना. आणि त्याच्यानंतर वर्णमालेच्या नंतर काय केले, वर्णांची उच्चारस्थाने, वर्णांची उच्चारस्थाने हे केले. आता काय करणार तुम्ही, सगळ्यात पहिले अभ्यासाला हे 2 घटक जे आहे ना, हे पाठ करायचे तुम्हाला. याला पटकन रिव्हिजन मारायचे. पहिल्या अभ्यासाला जेव्हा बसणार आहे तेव्हा हे 2 घटकाला रिव्हिजन मारा आणि मग पुढचा घटक घ्या करायला. आता पुढचा कोणता घटक करायचा आहे, तर जोडाक्षर करायचे तुम्हाला. जोडाक्षर, जोडाक्षर म्हणजे काय असतं, तर बघा, एकूण मूलध्वनी, एकूण मूलध्वनी ओळखायचे, एकूण स्वर किती ते ओळखायचे, एकूण व्यंजने किती ते ओळखायचे, एकूण स्वर किती ते बघायचे तुम्हाला. याला म्हटलं जातं जोडाक्षर. आणि हे जर तुम्हाला प्रॉपर शिकायचं असेल एकदम, म्हणजे याच्यावरचा एक मार्क पण जाऊन द्यायचा नसेल, तर आपल्या बॅच मधून करायचे जोडाक्षर वगैरे. एकदम क्वालिटी शिकवलेले, पूर्ण तुम्हाला व्यंजने, मूलध्वनी सगळं सगळं दिलेलं आहे. ते पण सांगेल तुम्हाला, बॅचचं माहिती सगळ्यांना, तिथनं करायचे लेक्चर. ओके, त्यानंतर 10 समानार्थी शब्द करायचे पाठ आजचे, बरोबर ना. पहिले आजचा 40 होतील, म्हणजे तुमचे पहिल्या दिवशी 10, दुसऱ्या दिवशी 10, तिसऱ्या दिवशी 10 आणि आजचे 10, ही झाले 40 झाले. त्यापैकी हे 10 समानार्थी शब्द मी तुमच्या आत्ताच पाठ करून घेणार आहे. आजचे नवीन समानार्थी शब्द आहे, नवीन आहे, जे तुमच्या वाचण्यातले नाही असे आणलेले. ओके, मग ते पाठ करू आपण, पण लेक्चरला लास्ट पर्यंत बघा, तेव्हा लक्षात राहतील ते. गणितामध्ये काय करायचं रे, गणितामध्ये बघा 1 ते 100 अंकांवरील काय करायचे, प्रश्न सोडवायचे. आणि मागील जो टॉपिक होता तुमचा संख्या, त्याच्यामधले जे महत्वाचे गणित तुम्ही IMP केले असणार ना, ते महत्वाच्या गणितांना काय करा, तर एक रिव्हिजन द्या. महत्वाच्या गणितांना काय करायचं बाळांनो, एक रिव्हिजन द्यायची. आणि 1 ते 100 अंकांवरील काय करायचे, प्रश्न सोडवायचे. हे तुम्हाला टार्गेट आहे, समजतंय. बुद्धिमत्ता, बुद्धिमत्तामध्ये विसंगत घटक करा, विसंगत घटक. आणि गणितामध्ये जे सांगितलंय तुम्हाला 1 ते 20 पर्यंत, 1 ते 20 पर्यंत पाढे पाठ करायचे, 1 ते 20 पर्यंत पाढे पाठ करायचे. आणि 1 ते 20 पर्यंत तुम्हाला वर्ग सांगितलेले पाठ करायला, हे वर्ग पाठ करा. एवढं करायचंय तुम्हाला. 1 ते 20 पर्यंत पाढे, 1 ते 20 पर्यंत वर्ग. एवढा हप्ता हेच कंटिन्यू करून नंतर आपण चेंज करू याच्यामध्ये. गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी हे सगळं आलंच पाहिजे. रोज पहिले गेल्या गेल्या तुम्हाला हेच करायचंय. आणि मग तुम्हाला पुढचं गणिताला हात लावायचा. रोज करा, 8 दिवस करा. 8 दिवसांनी मला सांगशाल तुम्ही, सर रिझल्ट आला मस्त, आता वर्ग पाठ झाले, पाढे पण पाठ झाले, भाग देता येतोय, हे तुम्ही स्वतःहून सांगशाल मला. लक्षात. चलो नेक्स्ट, पुढे बघा. ही PYQ ची बॅच आहे, ही लॉन्च झाली आपली 99 रुपयामध्ये. ही बॅच आहे फक्त किती, 99 रुपयामध्ये. यामध्ये 36 जिल्हे घेणार आहे आपण. पूर्ण महाराष्ट्रातले जेवढे जिल्ह्यांमध्ये पोलीस भरती झाली 2024च्या प्रश्नपत्रिका, या 2024चे सर्व प्रश्नपत्रिका आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहे. कोणत्या तर या बॅच मध्ये एकदम ट्रिकनुसार, जिथं जिथं गरज आहे, संपूर्ण म्हणजे एका प्रश्नाबद्दल 4, त्याच्यानंतर त्याच्याबद्दल अधिकची माहिती सगळं घेणार. सगळं बघा, 6000 प्रश्नांच्या माध्यमातून तुमची भरतीची तयारी होणार आहे. आणि भरतीचे सर्व पेपर कव्हर करू आपण. प्रत्येक प्रश्नाचं डिटेलमध्ये विश्लेषण घेणार आहे. आणि ही जर बॅच केली तर तुम्हाला पहिले 85 होते ना, तर आता 85 प्लस म्हणजे तुम्हाला 90 पर्यंत तुमचा स्कोर जाणार आहे. किती, 90 पर्यंत. त्यासाठी तुम्हाला ही बॅच करावी लागेल. जर नवीन असाल तर चॅनल लाईक, सबस्क्राईब तर करा. पण मग हा माझा नंबर आहे, ऍप लिंक हवी असेल तर बघा 8329603029 ह्या नंबरवर मला व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करू शकता. ओके, चलो पुढचं टार्गेट घ्या आता.
बघा जीके मध्ये काय करायचंय तर विद्यापीठ लगेच एका दिवसात एवढे पाठ होणार आणि आज परत विद्यापीठ करायचे, कालचे सगळे विद्यापीठ पाठ करायचे टोटल तुम्हाला पूर्ण सगळे. मागचे तर झालंच असेल ना तुमचं प्रशासकीय, जिल्हा निर्मिती वगैरे वाचन रिव्हिजन. जेव्हा आपण पुढे जातो ना त्यावेळी आपण मागचं वाचन नाही करत, मग त्याच्यामुळे स्कोर येत नाही. त्याच्यामुळे काय होतं, स्कोर येत नाही, मग आपण नंतर पेपरचे मार्कच वाढत नाही. सर तुम्ही काय करता, नुसते पुढे पुढे जाता, मागचं कोण करेल. पण त्यासाठी आज परत एकदा विद्यापीठ पाठ करा आणि आज महाराष्ट्रातील शिखर करा, ट्रिकनुसार करा. ट्रिकनुसार करायचे तुम्हाला महाराष्ट्रातील शिखर पूर्ण करायचे, जे मी आपल्या बॅच मध्ये दिलेले आहे ते संपूर्ण पोलीस भरतीच्या. आणि आज वन लाईनर तुम्हाला 150 ते 200 महाराष्ट्राच्या भूगोलवरील, महाराष्ट्राच्या भूगोलवरील हे तुम्हाला काय करायचंय तर पाठ करायचंय. महाराष्ट्राच्या भूगोलवरील 1 ते 50 पर्यंत, 150 ते 200 पर्यंत वन लाईनर पाठ करा. ओके. प्रश्नपत्रिका सोडवायची नेहमीप्रमाणे 90 मिनिटाचा वेळ लावायचा. 90 मिनिटं वेळ लावला की तेवढी प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवायची. जे चुकले ते लिहून ठेवायचे, बरोबर. आणि आज आणखीन एक काय ना, आपली जी PYQ ची बॅच आहे त्या PYQ च्या बॅच मध्ये तुम्हाला काय करायचंय तर एक कारागृहाचा पेपर सोडवायचा आहे. पहिले पुस्तकातून सोडवा आणि मग नंतर जे तुम्हाला माहित नाहीये, जे प्रश्नांचे उत्तर किंवा जे गणित येत नाहीये, ते आपली जी PYQ ची जी बॅच आहे ना त्या PYQ च्या बॅच मधनं ते गणित काय करायचे काढून घ्यायचे तुम्ही. ओके. अशा पद्धतीने अभ्यास करायचा तुम्हाला. आजचं टार्गेट आहे आणि आजच्या दिवसाचे शेवटचे समानार्थी शब्द हे सगळे नवीन आहे, तुमच्या वाचण्यातले नाहीये. ओके. बघा वारुणी म्हणजे काय, मध्य दारू पश्चिम दिशा. वारुणी म्हणजे काय तर मध्य दारू पश्चिम दिशा. ताड 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 म्हणजे काय रे, आवेशाने. ताडताड म्हणजे काय तर आवेशाने रागाने उंच. ताडताड म्हणजे काय तर आवेशाने रागाने उंच. राग म्हणजे काय, राग संताप क्रोध ताबडा रंग स्वरांची रचना गायनातील राग. बघा राग काय तर संताप क्रोध ताबडा रंग स्वराची रचना आणि गायनातील राग, हा राग आहे. हात म्हणजे काय रे, हात बघा हस्त तरफ ताबा अधिकार डाव खेळ पाना हस्तक आणि कर्तृत्वशाली. बघा हात म्हणजे काय तर हस्त तरफ ताबा अधिकार डाव खेळ पाना हस्तक आणि कर्तृत्वशाली. हे हात या शब्दाचे काय तर समानार्थी शब्द आहे. त्यानंतर चाल बघा, चाल रीत रिवाज वर्तवणूक हल्ला लढाई. त्याच्यानंतर काय तर चालण्याची डब. बघा चालची समानार्थी काय, रीत आहे रिवाज आहे, त्यानंतर काय बाळांनो वर्तवणूक आहे, हल्ला आहे, लढाई आहे आणि चालण्याची डब आहे. ओके. त्यानंतर बघा चाळ. चाळ म्हणजे काय, डोंगराचा झुबका पैंजण एका नमुन्याचा घराची पट्टी. घरांची पट्टी बघा काय डोंगरांचा झुबका. ओके. पैंजण एका नमुन्याच्या घराची पट्टी म्हणजे चाळे. घर म्हणजे काय, गृह निवास सदन गेह आलय धाम निलय आगर निकेतन भवन हवेली बंगला आणि वास्तू. हे काय तर घर या शब्दाचे समानार्थी शब्द आहे. गृह निवास सदन गेह आलय धाम निलय आगर निकेतन भवन हवेली बंगला आणि वास्तू. रस्ता बघा, रस्ता वाट पथ मार्ग. रस्ता वाट पथ मार्ग. त्यानंतर वाचाळ. वाचाळ म्हणजे काय रे, बडबड्या आणि वावदूक. वावदूक काय, वाचाळ म्हणजे काय तर बडबडे आहे आणि वावदूक आहे. शांत म्हणजे काय रे, सौम्य थांबलेले विजलेले मृत शांतियुक्त. शांत काय तर सौम्य थांबलेले विजलेले मृत आणि शांतियुक्त. हे शांत शब्दाचे समानार्थी शब्द आहे. आज अशा प्रकारे आपले 10 समानार्थी शब्द आणि दिवसाचं जे टार्गेट होतं ते तुम्हाला दिलेलं आहे, त्याप्रमाणे अभ्यास करायचा आहे. बघा परत एकदा शब्द, वारुणी मध्य दारू पश्चिम दिशा. ताडताड म्हणजे आवेश आणि रागाने उंच. राग म्हणजे संताप क्रोध ताबडा रंग स्वरांची रचना गायनातील राग. हात म्हणजे काय बाळांनो, हस्त तरफ ताबा अधिकार डाव खेळ पाना हस्तक आणि कर्तृत्वशाली. कंटिन्यू ऐकत राहा, बरोबर पाठ होऊन जातील. चाल म्हणजे रीत रिवाज वर्तवणूक हल्ला लढाई चालण्याची डब. चाळ म्हणजे डोंगराचा झुबका पैंजण एका नमुन्याच्या घराची पट्टी. त्यानंतर घर म्हणजे काय, गृह निवास सदन गेह आलय धाम निलय आगर निकेतन भवन हवेली बंगला आणि वास्तू. रस्ता म्हणजे काय, वाट पथ मार्ग. वाचाळ म्हणजे बडबड्या वावदूक. शांत म्हणजे सौम्य थांबलेले विजलेले मृत शांतियुक्त. ओके. आजचं टार्गेट दिले, सगळ्यांनी पूर्ण करा. नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.